बीड प्रकरणाबाबतच्या तपासात स्थापन केलेली जुनी एसआयटी खारिज करून नवी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। देशमुखांच्या परिवारातील सदस्यांनी आधीच्या एसआयटीला विरोध दर्शवला होता। त्यानंतर बसवराज तेली यांच्याच अध्यक्षतेमध्ये नवीन एसआयटी तयार करण्यात आली आहे। धनंजय देशमुखांनी एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। आजच्या बैठकीमध्ये समाधानकारक माहिती मिळाली नाही असं धनंजय देशमुख म्हटलेत। तपास अधिकारी बसवराज तेली आजच्या बैठकीमध्ये नव्हते, ते उद्या तपासाबाबत माहिती देतील। त्यामुळे उद्याचं मस्साजोगचं आंदोलन 1 दिवसासाठी स्थगित करण्यात आल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला। फडणवीसांनी तपासाचा आढावा घेत एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश दिलेत। दोषींवर कठोर कारवाई करा, कुणालाही दयामाया दाखवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। बीडच्या खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। सुनावणीनंतर न्यायालयानं निर्णय दिलाय। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या सुनावणीला सरकारी वकील गैरहजर राहिले आणि त्यांच्या गैरहजर राहण्यामागची कारणं मात्र अस्पष्ट आहेत। तर विष्णू चाटेनं न्यायालयाकडे अर्ज केला असून अर्जामध्ये काय लिहिलं याची माहिती नसल्याची कबुली आरोपीच्या वकिलांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झालाय। 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली। जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली। इंडिया आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवत असल्यानं काय परिणाम होतील यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। काही लोक रिकामटेकडे आहेत, यांना कायदा कळत नाही। केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी एक वातावरण लागतं, हे विषय विनायक राऊतांच्या समजण्यापलीकडे आहेत असं प्रत्युत्तर आमदार निलेश राणे यांनी दिलंय। कुडाळ एमआयडीसी पुनर्जीवित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत। त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कामं पूर्ण करा, कोणतीही हयगय कामात चालणार नाही असा सज्जड दम निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिलाय। ज्यांच्या मेहनतीमुळे आपण जगात नंबर 1 वर पोहोचतोय त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारसमोर हात पसरावे लागतायत आणि हे चित्र बदलायला हवं असं विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। ठाण्यातील उपवन परिसरात सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। यावेळी ठाणेकरांचा सूर चांगला असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांचं कौतुक केलं। आणि आता एक मोठी बातमी, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जी एसआयटी नेमण्यात आली होती त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता। यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबानं केला होता। त्यानंतर आता एसआयटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि बसवराज तेली हेच नव्या एसआयटीचे अध्यक्ष राहणार आहेत। मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। बसवराज तेली यांच्यासह 7 अधिकारी या नव्या एसआयटी टीममध्ये आहेत। त्या एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला। तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे, बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायमस्वरूपी राहतील। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त चित्ररथ उद्घाटन कार्यक्रमाची राज्य शासनाकडून चौकशी सुरू आहे। ढिसाळ नियोजन केल्याचा आयोजकांवर ठपका ठेवण्यात आलाय आणि याबाबतचा अहवाल सकाळी 11 वाजेपर्यंत देण्याच्या सूचना मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत।
तलवारी, एडका आणि ब्लेड अशा आशयाचा व्हिडिओ बनवत थेट दहशत माजवण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला. स्टेटस ठेवून गांधीनगरमधील विठ्ठल शिंदे या तरुणाची थेट हत्या करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी अवघ्या 3 तासात याचा छडा लावत 2 अल्पवयीन मुलांसह 7 जणांना जेरबंद केले. नवी मुंबईतील जनता मार्केटमध्ये फुटपाथवर धंदा करण्यावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली. 2 गटातील मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एपीएमसी पोलिसांनी 29 तारखेला परस्पर विरोधी गुन्हा दाखल केलाय. अनाथ मुलांना नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला, तर आता अनाथ मुलांना म्हाडाच्या सदनिकांमध्ये आरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. वाशिम जिल्हा कारागृहात जेरबंद असलेल्या शहरातील कुख्यात गुंड संतोष ठोके यानं पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. याविरोधात पोलीस कर्मचाऱ्यानं तक्रार दाखल केली आहे. दरम्यान कुख्यात गुंड संतोष ठोकेवर खंडणी, मारहाण यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो कारागृहात आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलेत. डोमेसाईल सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यासह इतर काही जाचक अटी शिथिल करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रीयन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिलाय. सोयाबीनची खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विनंतीला मान देत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा निर्णय घेतलाय. प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू आहे, मात्र हे निकृष्ट असल्याच्या तक्रारीनंतर काम थांबवण्यात आलं. दरम्यान गडाचं निकृष्ट काम खपवून घेतलं जाणार नाही, क्वालिटीकडे लक्ष दिलं जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आहेत. या दौऱ्यात त्यांनी पर्यटन विकासाचा आढावा घेतला. जलपर्यटन केंद्र असल्यामुळे मुनावळे या ठिकाणची उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोटीतून पाहणी केली. कल्याण पूर्वेकडील 100 फूट रोडवर भर दिवसा टेम्पोमध्ये बसून तिघांनी मुलींची छेड काढली. या नराधमांना विद्यार्थ्यांनीच चांगला धडा शिकवला. या रोड रोमियोंना नागरिकांनी देखील चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. कारागृहातून आरोपीला न्यायालयामध्ये नेत असताना अज्ञात व्यक्तीकडून गांजा देण्याचा प्रयत्न झाला. चप्पलमध्ये हा गांजा लपवण्यात आला होता. पोलिसांनी ही बाब लक्षात येताच संबंधित व्यक्तीनं पळ काढला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाहतूक कोंडीमध्ये पुण्यानं देशभरात 3रा क्रमांक पटकावलाय. पुण्यामध्ये 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासाहून जास्त वेळ लागतोय. बंगळुरू आणि कोलकाता नंतर पुण्यानं ट्रॅफिकमध्ये क्रमांक पटकावलाय. वसई विरार महानगरपालिकेनं पानवेल काढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. जेसीबीला जाळीची बकेट लावून नाल्यातील पानवेली बाहेर काढल्या आणि ज्यामुळे पाण्याचा निचरा होणार आहे. त्यामुळे 8 तासात 800 मीटरच्या नाल्याची साफसफाई करण्यात आली आहे. आणि आता एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला म्हणजेच उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते भारतीय नौदलाच्या INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या नौदल युद्धनौका राष्ट्रार्पण करतील. मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये या युद्धनौकांचं राष्ट्रसमर्पण पंतप्रधान मोदी करणार आहेत. त्यानंतर ते नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत. तर मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांसोबत पंतप्रधान मोदी हे स्नेहभोजन करणार असून त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल केले जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. पक्षाकडून मुंबईमध्ये 24 जानेवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी महायुती सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी सरकारनं दावोसमध्ये 3,53,000 कोटींचं सामंजस्य करार केले होते आणि यंदा त्याच्या दुप्पट म्हणजेच सुमारे 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्याची तयारी केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यात संवाद साधणार आहेत आणि त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहेत. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय.
प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळालं ही माझ्या वैयक्तिक दृष्टीनं आनंददायी बाब आहे. इतर सगळ्यांपेक्षा तू वेगळ्या गोष्टीनं चमकावं. तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव. सगळं व्यवस्थित होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलं. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. 5 वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते. हे भविष्यासाठी घातक आहे. कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई इथे एका कार्यक्रमात केलं. मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे 15 जानेवारीला होणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एनटीएनं ही परीक्षा पुढे स्थगित केली असून परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगितलंय. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार जपानच्या पायवाटेवरून जाण्याची शक्यता आहे. नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणं गरजेचं राहणार आहे. अन्यथा महाराष्ट्रात वाहन खरेदी करणं शक्य होणार नाही. गेल्या काही दिवसात कांद्याचे भाव झपाट्यानं घसरले आहेत आणि ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मागील आठवड्याभरात कांद्याच्या भावात जवळपास 21% घसरण झाली आहे. महारेराकडे नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीमध्ये मदत करणाऱ्या स्वयंनियामक संस्थांच्या प्रतिनिधींचा कालावधी 2 वर्षांसाठी मर्यादित करण्याचा निर्णय महारेरानं घेतलाय. प्रतिनिधींचे हितसंबंध आणि मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येते. राज्यभरातील 1,08,000पेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून पालकांना 14 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्य केली आहे. आता ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवलेली आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठीची थांबवण्यात आलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आठवड्याभरात भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. महामार्गाला विरोध करण्यात येत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भाग वगळता 11 जिल्ह्यातील भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.